आज अनेक लोक म्हणतात, माझ्याकडून काही होत नाही, काम करायची इच्छा होत नाही, उद्या करू. पण हाच आळस हळूहळू स्वप्न संपवतो, आत्मविश्वास तोडतो आणि माणसाला मागे टाकतो. समर्थ यांनी यावर खूप मोठा उपाय सांगितला आहे. प्रयत्नेविना कार्य झाले, जेवल्याविना पोट भरले. आता समर्थ सांगतात, प्रयत्नाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. जसं जेवण केल्याशिवाय पोट भरत नाही, तसंच मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. आज आपण मोटिवेशन शोधतो, व्हिडिओ पाहतो, कोट्स वाचतो, पण कृती करत नाही आणि म्हणूनच जीवन बदलत नाही. समर्थांचा उद्देश स्पष्ट आहे. उठा, प्रयत्न करा, सातत्य ठेवा. यश एका दिवसात मिळत नाही, पण रोजचा प्रयत्न माणसाला नक्की बदलतो. विद्यार्थी अभ्यास टाळतो, व्यापारी निर्णय टाळतो, साधक साधना टाळतो आणि म्हणतो माझं नशीब खराब आहे. पण समर्थ सांगतात, नशिबापेक्षा प्रयत्न मोठा आहे. जो प्रयत्न करतो तोच पुढे जातो. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच प्रयत्न करतोय का, की फक्त विचारच करतोय? समर्थ यावर सांगतात, आळस सोडा, प्रयत्न सुरू करा आणि स्वतःचं जीवन बदला, कारण प्रयत्न करणाऱ्यालाच यश मिळते. जय जय रघुवीर समर्थ.